आणि सांगलीतून एक मोठी आणि धक्कादायक बातमी। सांगलीमध्ये कॉलेज कॉर्नर भागामध्ये एका महाविद्यालयीन युवतीवर तिच्या पतीने चाकू हल्ला केलाय। दोघांचा काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि या हल्ल्यामध्ये युवतीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे। कॉलेजला जात असताना युवतीच्या पतीनेच तिच्यावरती हल्ला केलाय। सांगलीच्या कॉलेज कॉर्नर भागामध्ये ही घटना घडली आहे। कॉलेजला जात असलेल्या युवतीवर तिच्या पतीने हल्ला केलाय। काही महिन्यांपूर्वी या दोघांचं लग्न झालं होतं। हा हल्ला नेमका का केला गेला हे अजून कळू शकलेलं नाही। या सगळ्या संदर्भात पोलीस सध्या तपास करतायत। कुलदीप माने आपल्याला अपडेट देतील। कुलदीप, काय कारण होतं हल्ला करण्यामागे? प्रज्ञा, जी प्राथमिक माहिती या हल्ल्या प्रकरणी आले, हे दोघंही पती पत्नी असल्याचं देखील समोर आलंय। मात्र मुलगी ही अजूनही कॉलेजला जात होती आणि सकाळी आज ती मुलगी तासगावची असल्याचे देखील समजते आणि जो हल्लेखोर तरुण आहे हा पलूस भागातील असल्याचं समजतंय। मुलगी या ठिकाणी कॉलेज परिसरामध्ये आल्यानंतर तिच्यावरती दोघांच्यामध्ये काही बोलणं झालेलं दिसून येते आणि त्यानंतर अचानकरित्या तरुणावरती या स्वतःच्या पत्नीवरती हल्ला केल्याचं दिसून आलंय। यामध्ये त्या युवतीच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याची पोलिसांनी माहिती दिलेली आहे। जी माहिती समोर आली, काही महिन्यापूर्वीच दोघांचा प्रेमविवाह झाला होता आणि त्यानंतर एक तक्रार या तरुणीनं युवतीनं आपल्या पतीविरोधात तासगाव पोलीस ठाण्यामध्ये दिल्याची देखील ही प्राथमिक माहिती आहे। आणि म्हणजे एकूण स्पष्ट दिसतं की या दोघांमध्ये काहीतरी वाद सुरू होता आणि या वादाचं पर्यवसानच आपण पाहतो की या हल्ल्यामध्ये झालंय। तरुणीची प्रकृती देखील गंभीर असल्याचं पोलिसांनी सांगितलंय आणि हल्लेखोर जो आहे तो पसार झालेला आहे। कुलदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।